प्रेज द लॉर्ड. बोलो प्रभू यीशु मसीह की. बोलो यीशु मसीह की. किती लोक आज आनंदी आहेत प्रभूच्या भवनामध्ये. ओके, तर यावेळेस मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो या शुक्रवारच्या सुटकेच्या आरोग्याच्या सभेमध्ये. आणि काही लोकांसाठी देखील प्रार्थना करत राहा, त्यांना देखील पूर्ण आरोग्य मिळावं म्हणून. परंतु माझी खात्री आहे की आज या सायंकाळच्या समय आपण जेवढे लोक या जागेमध्ये आहोत, परमेश्वराने आज आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी या जागेमध्ये आणलेलं आहे. मी मागच्या शुक्रवारी तुम्हाला सांगत होतो की आपल्याला असं वाटतं की मी पुष्कळ प्रार्थना केल्यानंतर, पुष्कळ उपवास केल्यानंतर मला माझ्या प्रार्थनेची उत्तरं मिळतील किंवा माझी परिस्थिती, माझी कंडिशन जे आहे ते चेंज होईल. परंतु आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी बायबल जसं सांगतं की सत्य तुम्हाला समजेल आणि ते तुम्हाला बंधमुक्त करेल. आणि देवाच्या मार्गामध्ये चालत असताना आज माहिती आहे का, बरेचसे लोक जे आहेत ते कन्फ्युजनमध्ये आहेत, गोंधळामध्ये आहेत. त्यांना बऱ्याच वेळेला असं वाटतं की काय केल्याने माझे बंधनं तुटतील, काय केल्याने मला पुढे जाता येईल, काय केल्याने मला आशीर्वादित होता येईल, काय केल्याने माझा जादूटोणा तुटेल, काय केल्याने माझे मार्ग मोकळे होतील, आणि काय केल्याने मला लवकरात लवकर आरोग्य मिळेल, काय केल्याने माझी प्रभू सुटका करेल. आणि मग आपण कधी सोशल मीडियावरती पाहतो आणि मग काही लोकांच्या टेस्टमनी आपण सोशल मीडियावरती ऐकतो आणि आपल्याला वाटतं अरे मी जर त्या सेवकाकडून प्रार्थना करून घेतलं ना मला लवकर सुटका मिळेल. मला हे नाही म्हणायचं की कुठल्या सेवकाकडून प्रार्थना करून घ्यायची नाही किंवा कुठला सेवक लहान मोठा आहे असं नाही. प्रत्येकांना परमेश्वराने एका वेगळ्या अभिषेकानं भरलेला आहे. प्रत्येकांना ज्याची त्याची एक सेवा दिलेली आहे. परंतु तुम्हाला मी तुमच्याशी बोलत आहे, तुमचे खऱ्या आशीर्वादामध्ये आम्हाला कधी चालता येईल, कशा प्रकारे आमचे ब्लेसिंग मोकळे होतात. आम्हाला असं बऱ्याच वेळेला प्रभूचं वचन न समजल्यामुळं, जर देवाच्या वचनातल्या काही लोकांच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपली सुटका, आपले आशीर्वाद, आपल्या जीवनावरती अभिषेक कसा मिळवून घेतला, ते कसे आपल्या सेवेमध्ये आशीर्वादित झाले, ते कसे आपल्या पारिवारिक जीवनात आशीर्वादित झाले, ते कसे ज्यावेळेस त्यांच्यावर संकट आले आणि कशा प्रकारे परमेश्वराने त्यांना त्यांच्या संकटातून सोडवलं. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की प्रेषितांच्या कृत्यांच्या 16व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणामध्ये पाऊल आणि सिलास होते आणि ते चांगली सेवा करत होते. ते देवाच्या अभिषेकाने भरलेले लोक होते. बऱ्याच वेळेला आम्ही देवाचे लोक, प्रभूचे लोक या नात्यानं आम्हाला वाटतं आम्ही चर्चला जाणारे आहोत, आम्ही प्रार्थना करणारे आहोत आणि मग आमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम नाही येऊ शकणार, आम्ही अपमानाचं जीवन नाही जगू शकणार. पण देवाच्या लोकांनो, इफिसकाराच्या पत्रामध्ये 6व्या अध्यायामध्ये जसं आपण पाहिलं की आमचं झगडणं जे आहे ते रक्तमांसाबरोबर नाही आहे, सत्ताधीशांबरोबर आहे, अधिकाऱ्यांबरोबर आहे, अंतराळातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. आमेन. आणि मग आम्हाला वाटतं ज्यावेळेस तुम्हाला आत्मिक स्तरावरती तुमची लेवल तुम्हाला गाठता आली ना, प्रत्येक गोष्टी तुम्हाला आत्म्यातून पाहता आल्यात ना, की मग तुम्हाला निराशेचा सामना करावा लागणार नाही. तुम्ही गोंधळलेल्या अवस्थेमध्ये नसणार आणि मग तुम्ही ठिकाणं शोधत बसणार नाही, तुम्ही प्रभूला शोधत बसणार तुमच्या जीवनामध्ये. आणि जे लोक परमेश्वराला शोधतात आपल्या जीवनामध्ये ते लोक नेहमी आशीर्वादित होतात. कारण इर्मयाच्या पुस्तकामध्ये लिहिलं की जे लोक माणसाच्या बाहूवर भिस्त ठेवतात ते श्रापित आहेत. ते आवर्षण समयी त्यांचे पाने कोमजून जातात, त्यांना फळं नाहीत देता येत. ज्यावेळेस प्रॉब्लेम आणि समस्या येतात त्यांच्या जीवनामध्ये ते अडखळतात. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने पेरणी करणाऱ्याचा दाखला सांगितला. काही बी वाटेवर पडलं, काही बी खडकाळ जमिनीवर पडलं, काही बी काटेरी जमिनीमध्ये पडलं आणि काही बी सुपीक जमिनीमध्ये पडलं. आणि मग कुठे 30 पट, कुठं 60 पट आणि कुठं 100 पट फळ आलं, पीक आलं. पण कुठल्या चांगल्या जमिनीमध्ये. मग आपली जमीन आपल्याला चांगली बनवावं लागेल. आपली जमीन कोणती आहे? तुमचं अंतःकरण, तुमचं जीवन प्रभूसाठी जसं सुपीक बनवल्या जाईल, जसं तुम्ही प्रभूसाठी प्रिपेअर व्हाल, प्रभूचं वचन तुमच्यामध्ये शिरायला लागेल. आणि जोपर्यंत एका व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाच्या वचनाची पेरणी होत नाही आणि ते वचन
प्रफुल्लित होऊन त्याच्या जीवनामध्ये उगवत नाही, काम करत नाही, तोपर्यंत तो व्यक्ती सगळ्या आशीर्वादाचा भागीदार आहे. पण तो कोण आहे माहीत आहे? बायबल असं सांगतं की वारसदार सर्व गोष्टींचा मालक आहे, पण जोपर्यंत तो बालक आहे तोपर्यंत तो गुलामांच्या अधीन केलेला आहे, नोकरा चाकरांच्या अधीन केला गेलेला आहे. तुम्ही आणि मी आशीर्वादाचे भागीदार आहोत. आणि आशीर्वाद कोणते आहेत? जेवढा आशीर्वाद येशू ख्रिस्त किती आशीर्वादित आहे तुम्हाला माहीत आहे का? तुमची इमॅजिनेशन कोणासोबत करू शकता तुमच्या आशीर्वादाची? तुमची अडाणी अदानीसोबत तुमच्या आशीर्वादाची तुम्हाला तुलना करायची गरज नाही आहे. येशू ख्रिस्ताच्या बरोबरीला आम्हाला आशीर्वादित करून ठेवलेला आहे. जो परमेश्वर स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा देव आहे, त्याने आम्हाला येशू ख्रिस्तामध्ये दत्तकपणाचा आशीर्वाद दिला आहे. आणि जे काही येशूचं आहे, बायबल असं सांगतं की येशू ख्रिस्ताबरोबरचे सहवारसदार आम्ही झालेले आहोत. म्हणजे जे काही स्वर्गातल्या परमेश्वराचं आहे ते सर्व काही त्याने आम्हाला दिलेलं आहे. पण ते कधी होणार आहे आमचं? जसं स्टेप बाय स्टेप तुम्ही आत्म्यामध्ये ग्रो होणार, तुम्हाला देवाचं वचन कळणार आणि त्या वचनानुसार तुम्ही वाढणार, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये ते घडणार. पण आमच्या जीवनामध्ये काय आहे? काटेरी जमीन आहे, आमच्या जीवनामध्ये खडकाळ भूमी आहे, रस्त्यासारखी भूमी आहे. आणि खडकाळ जमीन काय आहे? ते उगवतं लवकर. माईक देऊन तिकडे वाचण्यासाठी. ओके. तर खडकाळ जमीन काय आहे? काही लोक आपल्याला असे दिसतात की ते वचन ऐकल्याच्या नंतर असे रिॲक्ट होतात ना, वाव किती जबरदस्त ना, पास्टराचं वचन ना माझ्या हृदयालाच स्पर्श केला आजच्या वचनाने. दुसऱ्या दिवशी पाहिलं तर त्याच्या जीवनात दुसरंच काहीतरी घडलेलं आहे. काही लोक एवढे नेटाने प्रयत्न करत आहेत प्रभूमध्ये वाढण्यासाठी, अभिषेकामध्ये वाढण्यासाठी, सगळ्या गोष्टीमध्ये वाढण्याचा ते प्लॅन करत आहेत, प्रयत्न करत आहेत. परंतु संसाराच्या चिंता आणि द्रव्यांचा मोह त्यांची वाढ खुंटवत आहेत. पण तुम्हाला ह्या सगळ्या ज्या गोष्टी, तुम्हाला काटेरी झुडपं किती लोकांना वाटतं माझ्या जीवनातून निघून जायला पाहिजे? किती लोकांना वाटतं द्रव्याचा मोह माझ्यातून निघून जायला पाहिजे? द्रव्याचा मोह, द्रव्य नाही निघून जायला पाहिजे. आम्हाला द्रव्याचा मोह एवढं मिळालं, आम्हाला आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे. प्रभूनं प्रार्थना करायला शिकवली. काय प्रार्थना करतो आपण? प्रभूची प्रार्थना, आमची रोजची भाकर आज आम्हाला. एका सेवकानं प्रार्थना काय केली? मला एवढं श्रीमंत बनवू नको की मी तुझा आव्हेर करेल, आणि मला एवढं दरिद्री बनवू नको की मी चोऱ्या माऱ्या करेल. मला लागतं तेवढं व्यवस्थित दे. आणि परमेश्वर तुम्हाला पारखत असतो, तुम्हाला अगोदर प्रिपेअर करतो आशीर्वादाच्या अगोदर. पण सगळ्यात अगोदर ह्या सगळ्या गोष्टी कुठं होतात माहीत आहे? कुठं घडतात माहीत आहे का? ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये घडत असतात. जोपर्यंत एका व्यक्तीच्या, मी मागच्या शुक्रवारीपासून तुम्हाला देवाच्या उपस्थितीबद्दल शिकवत आहे. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये आहात तर मला हे नाही म्हणायचं की तुमच्या जीवनातल्या सगळ्या समस्या निघून जातात, परंतु देवाची उपस्थिती जी आहे ती एका भस्म करणाऱ्या अग्नीसारखी आहे. आणि मग ज्यावेळेस एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आग कधी लावल्या जाते? ज्यावेळेस पीक काढून घेतलं जातं, भूस तिथे पडलेली असते, काटेकुटे तिथे असतात, आणि ते त्या एका अग्नीनं जाळल्या जातात. आणि ज्यावेळेस प्रभूच्या उपस्थितीमध्ये त्याची पवित्र आत्म्याची आग तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस काम करते, देवाच्या उपस्थितीची अग्नी तुमच्या जीवनामध्ये काम करायला लागते. देवाच्या प्रिय लेकरांनो, बायबल आम्हाला असं सांगतं की परमेश्वराची आग जी आहे ती भस्म करणारी आग आहे. आमेन. तुमच्या जीवनातले काटेरी झुडपं ते जाळून टाकते. तुमच्या जीवनात जे अनवॉन्टेड आहे, जे तुम्हाला वाढू देत नाही, त्या गोष्टी तुमच्या जीवनातून निघून जायला लागतात. तुमच्या जीवनातलं जे टेन्शन, निराशा असतात, ज्यावेळेस प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुम्ही जाता, त्या देवाच्या उपस्थितीमध्ये देवाचा आत्मा तुमच्या आत्म्यासोबत संभाषण करत असतो. कुठे? प्रभूच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता. आणि ज्यावेळेस तुम्ही उपस्थितीमध्ये नसता त्यावेळेस तुमचा जो आत्मा आहे, तुमचा देह जो आहे, तो परिस्थितीशी संभाषण करत असतो. काय खरं आहे आपलं? एवढं करूनही काही घडत नाही आहे, काही होत नाही आहे. पण देवाच्या लोकांनो, या दिवसांमध्ये प्रभूच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही जायला लागाल, जसं तुम्ही प्रेषित 16 पाऊल आणि सिलासच्या बाबतीत वाचलं की हे लोक सेवा करणारे होते. त्या ठिकाणात त्यांनी एक दुष्टात्मा काढला. त्याचा मोबदला त्यांना काय मिळाला? त्यांना फटके मारले गेले आणि त्यांना जोखडांमध्ये ठेवल्या गेलं. परंतु जोखडामध्ये असताना, त्यांच्या अंगावर जखमा असताना, अपमानित केलेलं असताना, आपल्या इकडचे असते तर ते कदाचित असे म्हटले असते की प्रभू, तुझी सेवा करण्याचा मोबदला काय मिळाला मला? काय भेटलं मला?
काहीच तर नाही भेटलं. मला अपमान मिळाला, मला फटके मिळालेत, त्याच्याकरता मी ते दुष्ट आत्मा काढला नसता तर बरं झालं असतं. त्या माणसालाही पैसे मिळाले असते. येता जाता तो दुरात्मा माझी प्रशंसा करत होता की हे देवाचे लोक आहेत, हे तुम्हाला सत्य शिकवतात. पण ज्यावेळी त्याला माहीत होतं की जे काही घडत आहे हे फिजिकल नाही आहे, ह्या अंधकाराच्या फोर्स आहेत, ज्या अंधकाराच्या दुष्शक्ती आहेत, ज्या आम्हाला डिस्करेज करत आहेत, निराश करत आहेत आमच्या आत्मिक जीवनामध्ये वाढण्यासाठी, त्यांनी काय केलं त्या ठिकाणामध्ये, रात्रीच्या समयी प्रार्थना आराधना करायला सुरुवात केली, गीतं गायला सुरुवात केली. आराधना आणि प्रार्थना दोन्ही गोष्टी कधी माहीत आहे, ज्यावेळेस त्यांच्या हातापायामध्ये बेड्या आहेत, जोखडा आहेत, ते निराश आहेत, अंगावरती जखमा आहेत, अपमानित केल्या गेलेल्या आहेत, त्यावेळेस ते परमेश्वराची भक्ती करायला लागले, त्यावेळेस ते देवाची आराधना करायला लागले. आणि काय झालं माहीत आहे, अशा वेळेस त्यांना माहीत होतं की आम्हाला या ठिकाणातून बाहेर येण्यासाठी आमची ओळख किंवा आमचं नागरिकत्व इथं कामी नाही येणार आहे. कारण आम्ही जे आत आलेलो आहोत हे एका माणसांच्या मनसुब्यामुळं आलेलं नाही आहेत. ज्या लोकांमधून आम्ही दुष्टात्मे काढलेत ते आज आमच्या विरोधामध्ये उभे आहेत आणि त्या दुष्टात्म्यांनी या लोकांना आमच्या विरोधात फितवलं आहे आणि त्यामुळं आम्हाला इथं जेलमध्ये टाकल्या गेलं आहे. कारण त्या माणसाची मिळकत संपली होती. जी बाईच्या अंगात यायचं आणि ती तिच्या मालकाला पैसे मिळवून द्यायची, कोडं उगवायची, ते तिच्याकडं कोणी आणलं की ती सांगायची याला असं आहे, तसं आहे, तसं आहे, आणि मग तिथून भरपूर पैसा त्यांना मिळायचा. ते बंद झालं आणि मग त्या गोष्टी सगळ्यांच्या अगेन्स्ट आल्या. परंतु त्यांना माहीत होतं या गोष्टींचा सामना जर आम्हाला करायचा असेल तर तो देवाच्या उपस्थितीशिवाय आम्हाला करता येत नाही, तो परमेश्वराच्या सानिध्याशिवाय आम्हाला करता येणार नाही. आणि त्यांनी काय केलं माहीत आहे, भक्ती करायला सुरुवात केली, आराधना करायला सुरुवात केली आणि सगळे कैदी लोक त्यांचं ऐकत होते. आणि सडनली काय झालं त्या ठिकाणामध्ये माहीत आहे, एक भूकंप झाला. त्या जेलचे जे पाये होते ते डळमळून गेले, प्रत्येक दरवाजे उघडले गेले कैद्यांचे, इतर कैद्यांचे देखील. कोणामुळे? ह्या लोकांच्या प्रार्थना आणि आराधनेमुळे काय झालं माहीत आहे, परमेश्वराचं सामर्थ्य उतरून आलं, परमेश्वराची उपस्थिती त्या ठिकाणामध्ये उतरून आली. मी तुम्हाला मागच्या वेळेस स्तोत्रसंहिता कितवा अध्याय वाचला होता, पण की परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये पर्वत देखील मेणाप्रमाणे वितळतात. कोणी रेफरन्स लिहिला? स्तोत्रसंहिता कोणी होतं तुमच्यापैकी? देवाची जी उपस्थिती आहे ती आमच्या जीवनामध्ये पर्वतांसारख्या परिस्थितीला देखील मेणाप्रमाणे पिघळायला भाग पाडते. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये ते सामर्थ्य आहे. आणि या ठिकाणामध्ये प्रेषित 16 ज्यावेळेस परमेश्वराचं सामर्थ्य उतरून आलं, बायबल आम्हाला सांगतं की त्या ठिकाणचे पाये डळमळले, दरवाजे उघडले गेले. आणि बायबल सांगतं तिसरी गोष्ट काय घडली, ते जे लोक बेड्यांमध्ये होते, जोखडांमध्ये होते, सडनली त्यांचे जोखडा आणि बेड्या तुटून गेल्या. कशाच्या द्वारे? देवाची उपस्थिती ज्यावेळेस आली, ज्यावेळेस परमेश्वराची उपस्थिती येते त्यावेळेस तिथे भूमिकंप झाला. भूमिकंप, हादरली जमीन. ज्यावेळेस परमेश्वराची उपस्थिती हेच येते त्यावेळेस हेच होतं. निर्गमच्या पुस्तकामध्ये 19 अध्यायामध्ये आम्ही काय वाचतो की परमेश्वर ज्यावेळेस त्या पर्वतावरती उतरला त्यावेळेस निबिड अंधकार, मेघांचा गडगडाट, तुताऱ्यांचा आवाज आणि काळोखामध्ये विजा कडकडत होत्या. आणि परमेश्वर अग्नीच्याद्वारे त्या पर्वतावरती ज्यावेळेस सिनाय पर्वतावरती उतरला, काय झालं, ते पर्वत थरथर कापायला लागले, थरथर हलायला लागले. आणि ज्यावेळेस देवाची उपस्थिती आली, परमेश्वरासोबत मोशे बोलायला लागला आणि प्रत्येक गोष्टीचं उत्तर परमेश्वर मोशेला द्यायला लागला. कधी माहीत आहे? ज्यावेळेस देवाची उपस्थिती त्या ठिकाणामध्ये आली. देवाची उपस्थिती एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्यावेळेस येते, तुम्ही प्रार्थना ही करत बसू नका, प्रभू माझं हे निघून जाऊ दे, माझं ते निघून जाऊ दे. प्रभूला म्हणा, प्रभू मला तुझ्या उपस्थितीने भर, मला तुझ्या सामर्थ्याने भरायचं आहे, तुझा अभिषेक मला पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस देवाची उपस्थिती मिळवायला शिकाल, या दिवसांमध्ये देवाच्या उपस्थितीमधलं जीवन ज्यावेळेस तुम्ही जगायला शिकाल, मी तुम्हाला सांगतो बाकीच्या गोष्टी परमेश्वर तुमच्यासाठी करायला लागेल. त्या उपस्थितीमध्ये जे अनवॉन्टेड आहे, जे चुकीचं आहे ना, ते ऑलरेडी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये टिकणार नाही. पण ती परमेश्वराची उपस्थिती येण्यासाठी निर्गम 19 आपण काय वाचलं की ती उपस्थिती कधी आली? ज्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की तुम्ही वेगळं करा स्वतःला, तुमचे वस्त्र धुवा आणि तिसऱ्या दिवसापर्यंत स्वतःला पवित्र करा. आणि त्यांनी ओबे केल्या, त्या गोष्टी त्यांनी मानल्या
ऐकल्या, पाळल्या आणि ज्यावेळेस ह्या गोष्टी त्यांनी केल्या, बायबल सांगतं की तिसऱ्या दिवशी परमेश्वर त्या पर्वतावरती उतरून आला. तुम्हाला जर वाटतं ती देवाची उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये यायला पाहिजे, या दिवसांमध्ये परमेश्वराच्या वचनाला तुमच्या जीवनामध्ये ऐका. त्या वचनात जे काही तुमच्यासाठी इंस्ट्रक्शन येतं ते तुम्ही फॉलो करायला लागा, पाळायला लागा. भलं ते तुमच्यासाठी अवघड असेल. तुम्हाला माहिती आहे वचन पाळण्यासाठी सगळं आपल्या मनासारखं असतं असं नाही. बऱ्याच गोष्टी ज्यावेळेस देवाच्या वचनात, देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही चालायला लागता, त्यावेळेस देव अशा गोष्टी असतात ज्या तुम्हाला आवडत असतात, पण देव म्हणतो बाळा मला नाही आवडत ती तुझ्या जीवनामध्ये गोष्ट. तुला एकच गोष्ट तुला निवडता येईल, एक तर ती त्या व्यक्तीची उपस्थिती किंवा माझी उपस्थिती. प्रभू म्हणाला एका माणसाला 2 धन्याची चाकरी करता येत नाही. पैसा आणि परमेश्वर या दोघांची चाकरी करणं अवघड आहे. जर केली तर काय होईल? एकाचा तो द्वेष करेल आणि एकावर प्रेम करेल. मग जर तुमच्या जीवनामध्ये प्रभूला तुम्ही उंच ठेवत असाल तर त्याच लेवलला दुसरं ठिकाण प्रभूला नाही तुम्ही देऊ शकत. इतर गोष्टींना नाही तुम्ही देऊ शकत. दोन्ही गोष्टी सोबत नाही चालू शकतात. ज्यावेळेस देव येतो त्यावेळेस तो सांगतो या गोष्टी तू बाजूला कर तुझ्या जीवनातून, ह्या गोष्टी काढ तुझ्या जीवनातून. तुम्हाला आठवायला लागतात, तुम्हाला जाणीव व्हायला लागते. देवाचा आत्मा आमच्या आत्म्याशी टोचणी द्यायला लागतं. जसं प्रेषिताची कृत्य 2 अध्यायामध्ये परमेश्वराची उपस्थिती आली, अग्नीच्या जिभा आणि सुसाट्याचा वारा त्या ठिकाणामध्ये उतरून आला आणि ते लोक पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. त्यांना जसं जसं आत्म्याने भाषा सुचवली त्या भाषा ते बोलायला लागले आणि पृथ्वीच्या पाठीवरचे सगळे नीतिमान यहुदी लोक त्या ठिकाणामध्ये परमेश्वराला अर्पण करण्यासाठी गेलेले होते. त्या ठिकाणामध्ये ते आश्चर्यचकित होऊन काय म्हणाले, अरे हे लोक तर गालिली ना, मग आपण आपापल्या मातृभाषेमध्ये यांना देवाची स्तुतिगान करताना कसं काय ऐकतोय? ते आश्चर्यचकित झाले. काही लोक म्हणत होते हे सकाळी सकाळी पेलेले आहेत, दारू पिल्यावर वेगवेगळ्या भाषा येत नाहीत, पवित्र आत्म्याने भरल्यावर वेगवेगळ्या भाषा येतात. हालेलुया. दारू पिल्यावर लोळता येतं लोकांना नालीमध्ये, त्यांना चुकीचे डिसिजन घेता येतात. पण ज्यावेळेस जे लोक पवित्र आत्म्याने भरतात ते लोक योग्य डिसिजन घेतात आपल्या जीवनामध्ये. ते लोक अन्य भाषामध्ये बोलायला लागतात आणि जसे ते अन्य भाषात बोलायला लागले, लोक जे ऐकणारे होते काय झालं माहीत आहे, त्यांच्या बोलण्यामध्ये देखील देवाची उपस्थिती होती. त्यांच्या बोलण्यामध्ये देखील, त्यांच्या शब्दातून देखील काय येत होतं माहीत आहे, परमेश्वराचं सामर्थ्य येत होतं. ज्यावेळेस तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवता तुमच्या शब्दामध्ये सामर्थ्य असतं. तुम्ही जे बोलता ते तुमच्याद्वारे घडायला लागतं. म्हणजे येशू ख्रिस्त बघा ना, देवाच्या उपस्थितीमध्ये रात्रीला बसायचा, सकाळीच त्या सभास्थानामध्ये यायचा आणि बोलता बोलता लोक बरे व्हायचे, बोलता बोलता लोकांमधून भूतं निघून जायचे. आमेन. तुम्ही ज्यावेळेस देवाच्या उपस्थितीमध्ये तुमचा रात्रीचा वेळ घालवाल, मोठ्या पहाटे उठून देवाच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही वेळ घालवाल, तुम्ही सकाळी पाहाल आणि तुम्ही म्हणाल अरे ही परिस्थिती अशी आहे का, मी येशूच्या नावात या गोष्टी खारिज करून टाकत आहे, येशूच्या नावात मी आजाराला धमकावत आहे, येशूच्या नावात माझ्या या दारिद्र्याच्या श्रापाला मी तोडून टाकत आहे. आणि तुम्ही पाहाल काय पाहाल माहीत आहे, जसा येशू रस्त्याने चालला होता आणि म्हटला इथून पुढे तुला फळ नाही येऊ, आणि दुसऱ्या दिवशी गेला त्यावेळेस काय झालेलं होतं त्या ठिकाणामध्ये, अंजिराचं झाड वाळून गेलेलं होतं. आमेन. हालेलुया. हे सिंपल गोष्टी सहज तुम्ही बोलाल आणि तुमच्यासोबत घडायला लागतील. कधी माहीत आहे, ज्यावेळेस देवाच्या उपस्थितीतलं तुमचं जीवन देवाच्या उपस्थितीतलं आहे आणि देवाची उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये जशी काम करायला लागेल, तुम्ही जस्ट सहजरीतीने बोलाल आणि कार्य घडायला लागतील. कारण येशू ख्रिस्त देवाच्या उपस्थितीमध्ये राहत होता, म्हणून तो शताधिपती काय म्हणाला, शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. आणि येशू म्हणाला जा तुझा चाकर बरा झाला आहे. आणि त्याच वेळेला त्या चाकराला आरोग्य मिळालं होतं. परमेश्वर हे तुमच्याद्वारे करू शकतो, परमेश्वर हे माझ्याद्वारे करू शकतो. आपण त्याचे लेकरं आहोत, आपल्याला त्याने निवडलेलं आहे आणि आपण त्याच्या उपस्थितीमध्ये राहावं म्हणून देवाने आपल्याला निवडलेलं आहे. हालेलुया. आदामाला ज्यावेळेस देवाने निर्माण केलं त्यावेळेस आदामाला कशासाठी तयार केलेलं होतं? यशाच्या पुस्तकात लिहिलं, मी निर्माण केलेले लोक माझी आराधना करतील. एदन बागेमध्ये आदामाला तयार केलं त्यावेळेस देव आदाम आणि हवेला दररोज भेटण्यासाठी येत होता. शिळोप्याचा वारा सुटायचा, देव तिथे यायचा आणि हे लोक त्या देवाच्या उपस्थितीमध्ये एंट्री करायचे. हालेलुया. परंतु ज्यावेळेस देवाच्या उपस्थितीतून ते बाहेर गेले, काय झालं त्या ठिकाणामध्ये, शैतानाचं ऐकलं. त्याच्यानंतर त्यांना बाहेर निघावं लागलं. कष्ट त्यांच्या जीवनात आले, निढाळ्याचा घाम त्यांच्या जीवनात आला, कष्टाचं क्लेशानं लेकरं प्रसवण्याचा श्राप, पतीच्या प्रभुत्वाचा श्राप त्या स्त्रीच्या जीवनामध्ये आला. हे सगळं काही त्यांच्या जीवनामध्ये अंधकारमय झालं ज्यावेळेस देवाची उपस्थिती निघून गेली. हालेलुया. परंतु परमेश्वराच्या नावाला धन्यवाद की येशूच्या द्वारे ती उपस्थिती परमेश्वराने आम्हाला पुन्हा दिलेली आहे. आणि कारण जसं यशायाच्या पुस्तकामध्ये 7व्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये परमेश्वरानं सांगितलं की परमेश्वर तुम्हाला स्वतः चिन्ह देत आहे, पहा कुमारी गर्भवती
होईल, ती पुत्र प्रसवेल आणि त्याला इमॅन्युएल म्हणतील. इमॅन्युएल मीन्स आमच्याबरोबर परमेश्वर, आमच्या संगती देव. तो सदा सर्व काळ आमच्यासाठी आमच्यामध्ये राहण्यासाठी आला. तो आज आमच्यामध्ये आहे. आज 1 कोरिन्थी 3:16 प्रमाणे, 6:19 प्रमाणे आम्ही त्याचं मंदिर आहोत. त्याच्या आत्म्याची वस्ती आज आमच्यामध्ये आहे. आमेन. फक्त ह्या गोष्टी तुम्ही समजून, शैतान आम्हाला या गोष्टी समजू देत नाही की आज देवाची उपस्थिती कशाच्याद्वारे येईल. तर जुन्या करारामध्ये देवाच्या उपस्थितीसाठी विशिष्ट वेळ त्यांचा असायचा, पण आज तसा वेळ नाही आहे. परमेश्वर तुमच्यामध्ये आहे. तुम्ही त्याचं भवन आहात, तुम्ही त्याचं मंदिर आहात. तुम्ही त्याच्या उपस्थितीत ज्यावेळेस तुम्ही वेळ घालवता, ज्यावेळेस देवाची उपस्थिती एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला मिळते, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या जीवनाचा कायापालट होतो. त्याच्या परिस्थितीला परमेश्वर बदलून टाकतो. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीच्या जीवनात देवाची उपस्थिती नाही ना, तो व्यक्ती प्रत्येक रविवारी चर्चला जाणारा असू शकतो, तो व्यक्ती घरामध्ये प्रार्थना करणारा असू शकतो, तो व्यक्ती आपले दान दशांश देणारा असू शकतो. तो अनेक वेळा त्याच्याकडे जर भौतिक रीतीने पाहिलं तर त्याच्याकडे अनेक आशीर्वाद पण आपल्याला दिसतील. आपल्याला असं वाटेल काय ब्रदर आहे, काय सिस्टर आहे ना, व्यवस्थित प्रभूच्या मार्गामध्ये ते चालत आहे. पण देवाच्या प्रिय लेकरांनो, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर देवाची उपस्थिती नसेल तर त्याच्या जीवनामध्ये निंदन आणि गहू हे दोन्ही सोबत वाढू शकतात. का माहीत आहे? बायबलमध्ये लिहिलं की पेरणाऱ्यानं चांगलं बी आपल्या शेतात पेरलं. लोक झोपेत असताना त्याच्यामध्ये काय पेरल्या गेलं? निंदन पेरल्या गेलं. आणि ते लगेच काढलं गेलं का? नाही. म्हणून मंडळीमध्ये देखील निंदन आणि गहू दोन्ही सापडतील. शिष्य म्हणाले, प्रभू आम्ही ते काढून टाकलं पाहिजे का? त्यावेळेस प्रभू म्हणाला, नाही नाही, कदाचित तुम्ही निंदन काढायला जाल तर काय होईल? गहू देखील उपटल्या जाईल. म्हणून त्यांना सोबत वाढू द्या, सोबत वाढू द्या. आज मंडळीमध्ये दोन्ही प्रकारचे लोक वाढताना तुम्हाला दिसतात. मी मागच्या वेळेस तुम्हाला करिंथकराच्या मंडळीमधल्या लोकांबद्दल सांगितलं की ते लोक बघा ना, बायबलमध्ये त्या मंडळीबद्दल लिहिलेलं आहे. पण त्या मंडळीमध्ये लोक चर्चला जाणारे होते, पण व्यभिचार करणारे होते, चुकीच्या गोष्टी करणारे होते. पण ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला याचा मतलब असा नाही की आमचा बाप्तिस्मा झाला आणि आम्ही मंडळीत जातो म्हणून सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहे. नाही. देवाच्या उपस्थितीला घेऊन जो व्यक्ती जीवन जगतो, ज्याला माहीत आहे माझ्यामध्ये देवाची उपस्थिती आहे, ह्या गोष्टीबद्दल तो अवेअर असतो, त्याच्याद्वारे परमेश्वराची उपस्थिती काम करायला लागते. तो विजय मिळवू शकतो देवाच्या उपस्थितीच्या द्वारे. एक वचन वाचा, यशाचं पुस्तक 6वा अध्याय. हा एक सर्वसाधारण व्यक्ती नाही आहे. बऱ्याच वेळेला मी या व्यक्तीच्या जीवनावरून तुमच्याशी बोललेला आहे. हा सर्वसाधारण व्यक्ती नाही आहे, हा एक संदेष्ट आहे. 6 अध्याय आणि पहिल्या वचनापासून. उजिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूला उच्चस्थळी असलेले उंच सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या झग्याच्या सोंग्यांनी मंदिर व्यापून गेले होते. त्याच्या भोवताली सराफीम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी व दोहोंनी उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचं वैभव आहे. घोषणा करणाऱ्यांच्या या वाणीने उंबरटे हादरले व मंदिर धुराने भरले. तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो. आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. मग एक सराफ दूत वेदीवरील इंगळ चिमट्यांनी हाती घेऊन माझ्याकडे उडत आला. तो माझ्या ओठांना लावून त्याने म्हटले, पहा, याचा स्पर्श तुझ्या ओठांना झाला, म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायचित्त झाले आहे. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. हालेलुया, हालेलुया. ही जी स्टोरी तुम्ही इथे वाचताय, ही जी घटना तुम्ही या ठिकाणामध्ये वाचताय, तर सुरुवात आहे, उजिया राजा मरण पावला आणि त्या वर्षी येशया संदेष्टाने काय केलं? काय झालं येशया संदेष्टाच्या जीवनात माहीत आहे? त्याने परमेश्वराला पाहिलं. कोणाला पाहिलं? परमेश्वराला. परमेश्वर उंच सिंहासनावर बसलेला आहे आणि परमेश्वर उंच सिंहासनावर बसलेला असून त्या ठिकाणामध्ये काय आहे आणखीन? त्याच्या भोवती सराफीम म्हणजे हे स्वर्गदूत आहेत.
ज्यावेळेस तुम्ही जुन्या करारामध्ये कोश बनवल्या गेला, त्या कोशावरती दोन्ही बाजूला 2 सराफीम दूत बनवल्या गेलेले आहेत. हे सराफीम दूत परमेश्वराची सेवा करण्यासाठी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये असणारे, हे यांचं काम दुसरं काय नाही. हे सराफीम दूत तिथे परमेश्वराची भक्ती आराधना करताना आपल्याला दिसत आहेत. ते आणि परमेश्वराला एवढं सिरियसली आपल्या जीवनामध्ये ते इतकं पवित्र मानतायत. यशायाने काय काय पाहिलं तिथे? परमेश्वराचं सिंहासन पाहिलं. ते सिंहासन कसं आहे? उंच आहे. उंच सिंहासनावर स्वतः प्रभू विराजमान आहे, परमेश्वर तिथे बसलेला आहे. आणि त्या ठिकाणामध्ये काय आहे? सराफीम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. किती सराफीम आहेत तिथे? एका सराफीमला किती पंख आहेत? 6 पंखांचा देवदूत. बापरे. आणि त्या 6 पंखांचं एक खांब त्यांना दिलेलं. काय करत आहेत ते 2 पंखांनी? दोन पंख त्यांना उडण्यासाठी दिले. आणि त्या आळीपाळीने उंच स्वराने काय म्हणत आहेत? पवित्र, अति पवित्र स्थान में ले चलो प्रभु. हे नाही, दुसरं गाणं गात होते ते. कसं आहे ते गाणं? यशाया ने देखा प्रभु को ऊंचाई पर बैठा सिंहासन पर, दूतों ने कहा पवित्र पवित्र अति पवित्र है सेनाओं का प्रभु, है सेनाओं का प्रभु. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते 2 पंखांनी आपलं तोंड झाकत आहेत. 2 पंखांनी ते उडत आहेत आणि ते म्हणत आहेत, पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी आणि वैभव त्याचा आहे. आणि घोषणा करणाऱ्यांच्या या वाणीने उंबरठे व मंदिर धुराने भरलं. कोणाच्या आवाजाने? स्वर्गदूत ज्यावेळेस आराधना करत आहेत त्यावेळेस उंबरठे देखील हादरायला लागले. आणि ज्यावेळेस ते आराधना करत आहेत एंजल्स, तिथे प्रभूची महिमा वाढत आहे, प्रभूची उपस्थिती वाढत आहे. तिथे ते मंदिर जे आहे, ते भवन जे आहे, ते धुराने भरून गेलं. कोणत्या धुराने? परमेश्वराच्या उपस्थितीने. हालेलुया. आणि इतकी उपस्थिती तिथे होते. आणि ज्यावेळेस ह्या गोष्टी त्याने पाहिल्या की स्वर्गदूत आहेत परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये, किती एक विशेषता आहे. तो म्हणत त्याने हे पाहिलं की देव उंच सिंहासनावर आहे, तिथे सराफीम उभे आहेत. ते सराफीम 2 पंखांनी उडत आहेत, 2 पंखांनी आपले पाय झाकत आहेत आणि 2 पंखांनी आपलं तोंड देखील ते झाकून घेत आहेत. आणि ते काय म्हणत आहेत? पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीचं वैभव, सन्मान, धन सगळं काही त्याचं आहे. एवढ्या दिवस यशायाला एवढंच माहीत होतं की धन, वैभव आणि सन्मान फक्त उजिया राजाकडं आहे. पण ज्यावेळेस उजिया राजा मेला त्या वर्षी त्याने पाहिलं, माझा पुरवठा, माझा सन्मान, माझं धन हे उजिया राजाकडे नाही आहे. हा सिंहासनावर बसलेला सर्व काळचा जो राजा आहे, इथे माझ्या सगळ्या गोष्टींची उत्तरं आहेत. ज्यावेळेस ही उपस्थिती त्याने पाहिली त्यावेळेस बायबल सांगतं सडनली त्याला रिअलाइज व्हायला लागलं. उपस्थिती ज्यावेळेस प्रभूची वाढायला लागली. तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेला बसताना तुम्ही लिस्ट घेऊन प्रार्थनेत बसू नका. किती लोक टंग्समध्ये प्रार्थना करतात? अन्य भाषामध्ये. अन्य भाषाचं वरदान किती लोकांना आहे इथे असलेल्यांपैकी? ओके, बऱ्यापैकी लोकांना आहे. मग हे कुठं मिळतं तुम्हाला माहीत आहे? अन्य भाषेचं वरदान काय? प्रार्थना केल्याने. आणि प्रार्थना केल्याने पण काय आहे माहिती आहे का? ज्यावेळेस देवाची उपस्थिती येते ना, तर सडनली वेगवेगळे अनुभव असतात प्रत्येक व्यक्तींचे. कोणी सुसाटाच्या वाऱ्याचा अनुभव घेतो, कोणी आपली जीभ जड पडल्याचा अनुभव घेतो, कोणाला
अचानक तो होश गमावून बसतो. आपला पाळकीनबाईंचा अनुभव आहे की तिला 3 दिवसापर्यंत काही कळत नव्हतं, जे काही घडत होतं तिच्यासोबत. 3 दिवस तिची अन्य भाषा बंद होत नव्हती. माझ्यासोबत तसं घडलं नाही. माझ्यावर अन्य भाषा आली, मी थोडे शब्द बोललो आणि मी थकलेल्या अवस्थेमध्ये होतो. त्याच्यानंतर मी झोपून गेलो, पण त्याच्यानंतर मी डेव्हलप केल्या त्या गोष्टी. तुम्हाला अन्य तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये असाल त्यावेळेस कदाचित एखाद्या वेळेस एखादा अभिषिक्त व्यक्ती तुमच्या डोक्यावर हात ठेवतो. अचानक तुमच्या जिभेवरती शब्द यायला लागतात. तुम्हाला आतमधून प्रेरणा यायला लागते काही शब्द टंग करण्यासाठी, बोलण्यासाठी. आणि मग तुम्हाला कधी कधी असा पण भ्रम होऊ शकतो अन्य भाषेच्या वेळेस, हा शब्द तर तो व्यक्ती पण बोलतो, पास्टर पण हा शब्द बोलतात, ते व्यक्ती पण ते बोलत आहे. कोण काय बोलतं बोलू द्या, पण ज्यावेळेस तुम्हाला तो शब्द मिळालेला आहे ना, तो घ्या. काही काही लोकांना मरेपर्यंत एकच शब्द होता. एक व्यक्ती होती, ती एवढंच प्रार्थना करायची, रबे 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 रबे. आणि एक मुलगा हसायचा त्या आंटीकडे बघून, हे फक्त आंटी रबे 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 म्हणत राहते. ज्यावेळेस तो बायबल कॉलेजला गेला आणि ज्यावेळेस त्याने आरामी भाषा, ज्यावेळेस त्याने हिब्रू लँग्वेज, ह्या लँग्वेज ज्यावेळेस त्याने त्याचा स्टडी केला बायबल कॉलेजमध्ये, त्यावेळेस त्याला कळालं व्हॉट इज द मिनिंग ऑफ रबी. रबी मीन्स गुरु, प्रभू. ती व्यक्ती फक्त, तिला मराठीत न बोलता ती काय करत होती, वेगवेगळ्या भाषा आहेत. माणसाच्या भाषा आहेत, स्वर्गदूतांच्या भाषा आहेत, स्वर्गाची भाषा आहे, परमेश्वराची भाषा आहे. याच्यापैकी ती कोणतीही असू शकते तुम्हाला. पण बायबलमध्ये लिहिलं, अन्य भाषा बोलण्यासाठी तुमच्यामध्ये उत्कंठा असली पाहिजे, कृपादानांबद्दल. नाही तर आपण जर निराश असेल, त्याच्याबद्दल उत्कंठा नसेल, तहान नसेल तर मिळत. योहान 7:37-38 मध्ये काय लिहिलं, जो कोणी ताणलेला आहे त्याने माझ्याकडे यावं आणि जीवनाचं पाणी फुकट प्यावं. आणि कशासाठी वापरलेले वचन जरा वाचा बरं, ते 38 वचन, 7:38, योहान 7:38. जो माझ्यावर हां, विश्वास ठेवितो हां. त्याच्यातून शास्त्रात हां, बोला, वाचा वाचा. विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे हां. जिवंत पाण्याचा नद्या वाहतील. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणारा होता. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. कोणासाठी आहे हे वचन? किती लोकांनी येशूवर विश्वास ठेवलाय? हे कशासाठी वचन आहे हे? वचन कशासाठी आहे हे? वाचा ना, वाचा, तिथं आन्सर आहे. त्याच्याविषयी त्याने हे म्हटले, ज्या लोकांनी येशूवर विश्वास ठेवला होता परंतु ज्यांना पवित्र आत्मा मिळाला नव्हता, अशा लोकांसाठी हे वचन आहे. काय आहे 37 वचन? अशा लोकांसाठी हे वचन आहे. पण 37 मध्ये लिहिलं काय आहे? जो माझ्यावर विश्वास ठेवितो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. वाहतील. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाच्या लोकांनो, या दिवसांमध्ये जर तुम्हाला वाटतं तुमच्या जीवनातून ह्या गोष्टी घडायला पाहिजे, हे कशाच्या बाबतीत वचन आहे? हे 8व्या वचनात याचा आन्सर आहे. कोणासाठी आहे हे वचन? जो कोणी विश्वास ठेवतो त्याच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. व्हॉट इज मिनिंग ऑफ जिवंत पाणी? म्हणजे नेमकं काय? उद्या आपण उभं राहणार आणि सगळीकडे पाणी वाहणार आहे. काय आहे जिवंत पाण्याच्या नद्या? तो पवित्र आत्मा आहे. ती नदी काय आहे? पवित्र आत्मा आहे. 8व्या वचनात लगेच पुढे म्हटलंय ना, ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता पण त्यांना पवित्र आत्मा अजून मिळाला नव्हता, त्या लोकांबद्दल हे बोललंय. आणि प्रेषित 2 मध्ये ज्यावेळेस पवित्र आत्मा उतरला त्यावेळेस काय झालं? ते लोक अन्य भाषामध्ये बोलायला लागले. त्या भाषा कोणत्या होत्या? ज्या यरूशलेममध्ये प्रेषित 2 मध्ये अन्य भाषा बोलल्या गेल्या त्या कोणत्या होत्या? म्हणून काही लोक अन्य भाषेत का बोलत नाहीत माहिती आहे का? जे जास्त तत्वज्ञानी आहेत ते काय म्हणतात? ते म्हणतात ती अन्य भाषा कशासाठी दिली होती देवाने?
फक्त त्या यहुद्यांना वेगवेगळ्या देशातून ते आले होते ना, आणि वन टाईम त्यांना गॉस्पल शेअरिंग केल्या जावं म्हणून ती अन्य भाषा होती. आणि तिथं सगळ्या भाषा, कोणकोणती भाषा होती तिथं लिहिलेलं आहे. आरामी, मेसोपोटॅमी, पारशी, ह्या सगळ्या लँग्वेज ज्या आहेत तिथं दिलं की या लँग्वेजमध्ये या भाषांमध्ये ते लोक बोलले. आणि ह्या भाषा कोणत्या होत्या? माणसांच्या भाषा. बोला ना, कोणाच्या होत्या? माणसांच्या होत्या. पण पाऊल काय म्हणतो माहीत आहे? मी देवाचे आभार मानतो कारण मी तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त अन्य भाषा बोलतो. आणि तो काय म्हणतो माहीत आहे? करीन 14 तो म्हणतो मी माणसांच्या भाषेमध्ये बोललो आणि स्वर्गदूतांच्या भाषेमध्ये जरी बोललो आणि माझ्या ठाई प्रेम नसलं तर हे व्यर्थ आहे. पण तो काय तिथे काय एक्सप्लेन करतो की माणसाच्या भाषा आहेत आणि स्वर्गदूतांच्या पण भाषा आहेत. म्हणून तुम्ही त्या गोष्टीबद्दल अवेअर असलं पाहिजे. तुम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये वाढायचं असेल तर ही स्ट्रीक आहे. ह्या गोष्टी फर्स्ट आहेत तुमच्या लाईफमध्ये. आणि ह्या गोष्टी ज्यावेळेस येतात म्हणून काही लोकांना शैतानानं उभं करून ठेवलेलं आहे, नाही का? आजचे खासे लोक अन्य भाषेमध्ये प्रार्थना वगैरे करायचे. डॅनियल राजच्याद्वारे त्यांच्यात भूतं घुसून दिले. आणि बऱ्याच लोकांनी काही लोक माझ्या संपर्कात होते त्याच्यापैकी, आणि मी त्यांचे स्टेटस वगैरे बघून मी त्यांना ज्यावेळेस फोन केला, म्हणलं आता तुम्ही अन्य भाषा बोलत नसाल? नाही आता मी नाही अन्य भाषा बोलत. ती समजतच नाही तर कशाला बोलायची? पण बायबल काय सांगतं? ज्यावेळेस एक माणूस अन्य भाषेमध्ये बोलतो तो देवासोबत बोलतो. ते माणसांना माणसाला समजत नाही तर शैतानाला कसं समजणार? पण तो काय करत असतो ज्यावेळेस अन्य भाषा बोलत असतो? तर तो गूढ गोष्टी बोलत असतो, रहस्यमय गोष्टी प्रभूसोबत बोलतो. रोमकाराच्या पत्रामध्ये देखील काय लिहिलं त्याच्याबद्दल बघा. मी देवाच्या उपस्थितीबद्दल बोलता बोलता मी तुम्हाला अन्य भाषेकडे का घेऊन आलो? मी तुम्हाला ज्यावेळेस हात वर करायला लावले, कमी लोकांचे हात वर आहेत की आम्ही टंग्समध्ये बोलतो, आणि जास्त लोकांचे हात खाली होते जे टंग्समध्ये बोलत नाहीत. जर तुम्हाला टंग्समध्ये तुम्ही बोलू शकत नाही तर तुम्हाला माहीत असलेली प्रार्थना विनंती देवाला सादर करणार आणि तुम्ही झोपणार, सकाळी उठणार तेवढीच प्रार्थना करणार, परत दुपारी जरी प्रार्थनेत बसलात तेवढीच करणार, आणि फास्टिंग प्रेयरमध्ये 12 तास तुम्ही बसलात तरी तुमची प्रार्थना तेवढीच असेल. त्याच्या व्यतिरिक्त काय करणार आहात तुम्ही? परंतु पवित्र आत्म्याच्या बाबतीत लिहिलं आहे की आय थिंक किती अध्यायामध्ये आहे ते, की ज्यावेळेस पवित्र आत्म्यामध्ये आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो, 8व्या अध्यायामध्ये आणि 26 वचन, रोमकराचं पत्र 8वा अध्याय आणि 26 वचन. का तुम्हाला पवित्र आत्म्याच्या भाषांची गरज आहे? का टंग्स टॉकिंग आपण केलं पाहिजे? आणि टंग्स टॉकिंग आपल्याला दुसऱ्यांचं ऐकून नाही करायचं आहे, तर आपण देवाच्या उपस्थितीमध्ये बसायचं, देवाला मागायचं आणि सेन्सिटिव्ह राहायचं त्या गोष्टीच्या बाबतीत, आणि देवाला म्हणायचं प्रभू बोल माझ्याशी. तुमची एकतर जीभ जड होऊन तुम्ही अचानक बोलायला लागाल, नाही तर तुम्हाला प्रेरणा व्हायला लागेल, तो शब्द तुम्हाला यायला लागेल. कंटिन्यू त्याला थांबवू नका, बोलायला सुरुवात करा. आणि ज्यावेळेस तो एक शब्द तुम्ही घेऊन बसाल, देव तुम्ही दररोज तुम्ही वाढाल त्यामध्ये, आणि तुमचे शब्द वाढतील. हालेलुया. तुम्ही स्वर्गदूतांच्या भाषेत बोलाल, स्वर्गात यूज केल्या जाणारी लँग्वेज, आणि फक्त काही भाषा तुमची स्वर्गदूतांनाही समजणार नाही. कारण पाऊल म्हणतो पुष्कळ भाषा आहेत आणि अशी एकही भाषा नाही जिचा अर्थ नाही. म्हणून देवाच्या उपस्थितीमध्ये हे तुम्हाला मिळणार. आणि इथं कसं लिहिलं की तसेच 8:26 रोम 8:26, तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. आपल्याला ठाऊक असलेली प्रार्थना आणि ठाऊक नसलेली प्रार्थना, 2 प्रकारच्या प्रार्थना आहेत. पाऊल काय म्हणतो? मी बुद्धीच्या सामर्थ्याने देखील प्रार्थना करेल आणि मी आत्म्याच्या सामर्थ्याने देखील प्रार्थना करेल. बुद्धीच्या सामर्थ्याने केलेली प्रार्थना कोणती आहे? कोणती आहे बुद्धीच्या सामर्थ्याने केलेली प्रार्थना? प्रभू आज आमचे पास्टर आजारी आहेत, त्यांना आरोग्य दे. तुम्हाला दिसतंय. प्रभू आज आमच्या चर्चमध्ये आमची मंडळी वाढण्याची गरज आहे, आम्हाला दिसत आहे. प्रभू आम्हाला फायनान्शियल गरज आहे, आम्हाला स्वतःचं चर्च पाहिजे. ह्या सगळ्या माहीत असलेल्या गोष्टी बुद्धीला माहीत आहेत तुमच्या, बरोबर, तुमच्या दिसणाऱ्या गरजा. पण तुम्हाला माहीत नाही कशासाठी प्रार्थना करायची. तुम्हाला कधी असं झालं, जे टंग्समध्ये प्रार्थना करतात ना, बऱ्याच वेळेला आमचा अनुभव तसा येतो. तुम्ही प्रार्थनेमध्ये जाता आणि सडनली देवाचा आत्मा जे तुमचा ताबा घेतो, तुमचं शरीर थकलेलं असतं अनेक वेळा, पण तुम्हाला तुमच्या शरीरातला थकावट अचानक निघून जाते आणि तुम्ही आत्म्यामध्ये एवढे उत्साही होता. कशामध्ये? देहात नाही, आत्म्यामध्ये. कारण येशू म्हणाला देह अशक्त आहे,
आत्मा उत्सुक आहे. जे लोक अन्य भाषामध्ये म्हणजे टंग टॉकिंग करतात ते लोक नेहमी आत्म्यामध्ये उत्साही असतात. आत्म्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला सगळं निराश असाल, परंतु तुम्ही धन्यवाद प्रभू मला तुझी उपस्थिती दे. रबा शांदानाला रबा बाबा शेबेरियान दोनोलो रबो शेखेना मारियान दिनेले रेबेदेरियान दानाला रबा. आणि तुम्हाला कळल की वेगवेगळे शब्द वाढत आहेत आणि तुम्हाला देवाची उपस्थिती जाणवायला लागेल. कधी कधी असं वाटायला लागेल की मी हवेत गोळीबार करत आहे, काहीच कळणार नाही तुम्हाला कोरडं पण महसूस होईल. परंतु तुम्हाला माहिती आहे सडनली त्यानंतर एक देवाची उपस्थिती, देवाची शांती तुमच्यामध्ये येईल आणि तुम्ही म्हणाल प्रभू धन्यवाद, प्रार्थना ऐकली येशूच्या नावात, आमेन. आणि झोपाल आणि झोपेमध्ये देखील तुम्ही प्रभूची गहिरी उपस्थिती महसूस कराल, आमेन. सकाळी उठाल त्यावेळेस तुम्ही एक ताजंतवानं पण महसूस कराल. तुम्ही भलेही रात्रीला तुम्ही 1-2 वाजेपर्यंत प्रार्थनेमध्ये बसलात, 2-3 वाजता तुम्ही झोपलात आणि 2च तास तुमची झोप झाली, पण तुम्हाला असं वाटेल की माझी 8 तासाची झोप झालेली आहे. कारण तुमच्या देहाला न्यूट्रलमध्ये टाकलं होतं प्रभूने, पण तुमचा आत्मा ॲक्शन मोडमध्ये होता. आणि आत्म्याने तुमच्याद्वारे, इथं कसं लिहिलं की आमच्या अशक्तपणामध्ये आत्मा काय करतो, आम्हाला हातभार लावतो. कारण यथायोग्य कशासाठी प्रार्थना केली पाहिजे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्या कन्याने मध्यस्थी करतो आणि आंतर्यामी पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे. कारण आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. बऱ्याच वेळा तुम्ही जे आत्म्यात प्रार्थना करता, टंग्समध्ये प्रार्थना करता, ती कोणाच्या मर्जीतली प्रार्थना आहे? हॅलो, देवाच्या मर्जीप्रमाणे प्रार्थना करत आहात. आमेन, आमेन, हालेलुया. पवित्र आत्मा फक्त तुम्हाला भूत काढण्यासाठी मिळालेला नाही आहे. पवित्र आत्मा फक्त तुम्हाला रोग्यांवर हात ठेवण्यासाठी मिळालेला नाही आहे. पवित्र आत्मा तुम्हाला देवाच्या मर्जीप्रमाणे प्रार्थना करण्यासाठी देखील मिळालेला आहे. हालेलुया. अनेक पवित्र जनांसाठी तुम्ही देवाच्या मर्जीप्रमाणे, तुम्हाला कल्पना पण नाही, कुठेतरी तुम्ही जी प्रार्थना करत असताना देवाला माहिती आहे. तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करता, येशूला देखील प्रार्थना येत होती ना, पण येशूने गेत्सेमनी बागेमध्ये शिष्यांना काय म्हटलं, घटकाभर माझ्यासोबत जागे राहा आणि माझ्यासोबत काय करा, प्रार्थना करा. तुम्ही प्रार्थना करता आणि शैतानाला कदाचित खूप मोठा डावपेच तुमच्या विरोधात आखला होता, पण तुमच्या त्या आत्म्यातल्या प्रार्थनेनं त्या गोष्टी शैतानाच्या ज्या आहेत त्या डिस्ट्रॉय झालेल्या असणार. आमेन, हालेलुया. म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, या दिवसांमध्ये त्या उपस्थितीमध्ये जा, त्या भाषा मिळवा. 2 प्रकार, ज्यावेळेस शिष्य जायचे, प्रेषित जायचे, ते विचारायचे तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला का? काहींना माहीतच नसायचं. ते म्हणायचे पवित्र आत्मा काय असतो? त्यांचा पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा करायचे, त्यांच्यावर हात ठेवायचे आणि ते लोक अन्य भाषेमध्ये बोलायला लागायचे. आणि म्हणून तर त्या मंडळीनं जिथं जिथं गेले तिथं सुवार्ता सांगितली, भूतं काढले, मंडळ्या उभ्या केल्या. आमेन. हे सगळं देवाच्या उपस्थितीमुळे झालं. आणि म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, जे लोक देवाच्या उपस्थितीमध्ये जगतात, मी तुम्हाला सडन यशयामधून तुम्हाला अन्य भाषेकडे घेऊन आलो, कारण मला हे सांगायचं की देवाच्या उपस्थितीमध्ये जाण्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या ठरतात. आणि ज्यावेळेस तुम्ही टंग्स टॉकिंग जास्त करता, अदर गिफ्ट्स देखील ऑपरेट होतात. तुमच्या आत्मिक डोळे उघडायला लागतील, तुम्हाला व्हिजन्स यायला लागतील. प्रार्थना करताना तुम्ही काही कोणाचा चेहरा तुमच्या डोळ्यापुढे येईल, कोणासाठी तुम्ही मध्यस्थी करायला लागाल. ही जे पवित्र आत्म्याचे कृपादानं आहेत, कृपादानं टंग्सच्याद्वारे तुमच्यामध्ये ऑपरेट व्हायला लागतात, काम करायला लागतात. म्हणून अन्य भाषा बोलण्यासाठी तुमच्यामध्ये उत्कंठा असली पाहिजे. कृपादानांबद्दल तुम्ही उत्सुक व्हा या दिवसांमध्ये, जेणेकरून तुम्हाला देवाच्या उपस्थितीमधलं जीवन जगता येईल. आमेन, हालेलुया. कारण देवाची उपस्थिती काय करते या ठिकाणामध्ये, आणि देवाची उपस्थिती पाहिली यशया 6 मध्ये. स्वर्गदूत पाहिले, देवाला उंच सिंहासनावर पाहिलं आणि ते मंदिर परमेश्वराच्या उपस्थितीने भरलं. ज्या वेळेस देवाची उपस्थिती तिथे आली, याला सगळ्यात महत्त्वाचं तिथं काय कळालं, कशाची जाणीव झाली माहीत आहे? आपल्या अपवित्रतेची जाणीव झाली, आपल्या जीवनातल्या अमंगळपणाची आठवण झाली. मी किती वाईट आणि विचित्र लोकांमध्ये राहत आहे. हालेलुया, हालेलुया. देवानं आपल्याला त्याची पवित्र संगती करायला बोलवलं. पण यशया संदेष्ट आहे, सेवक आहे. विचार करा, हा सर्व साधारण नॉर्मल व्यक्ती नाही. मग हा संदेष्टा असून जर म्हणतोय मी अशुद्ध ओठांचा आहे, अमंगळ लोकांमध्ये माझी वस्ती आहे, हे कधी त्याला जाणवतंय? ज्यावेळेस देवाची उपस्थिती त्याच्या जीवनामध्ये येते. कशासाठी देवाची उपस्थिती आम्हाला गरजेची आहे? आम्हाला जर पवित्रतेमध्ये जीवन जगायचं आहे. मी रविवारी सांगितलं की मंडळी काय आहे, तर मंडळीमध्ये 3 गोष्टीबद्दल मी बोलत होतो, त्याच्यापैकी 2च गोष्टी मला बोलता आल्या. तर मंडळीमध्ये शिस्त,
पवित्रता आणि ऐक्य असलं पाहिजे. तर मंडळीमध्ये पवित्रता कशी काम करते, कधी जाणीव होते, देवाची उपस्थिती ज्या लोकांच्या जीवनात वाढायला लागती त्या लोकांना आपोआपच पवित्रता कळायला लागते. त्यांना ब्लेम करून काही वेळेला बऱ्याच वेळेला सुरुवातीच्या काळामध्ये मला असं मी बघायचो, नवीन होतो सेवेमध्ये आणि मला कळायचं की हा या पापात आहे, तो त्या पापात आहे, आणि त्या सगळ्यांचं टेन्शन मीच घेत बसायचो, त्यांचा येशू मीच बनायचो. आणि मी पापामुळं असं होतं, पापामुळं तुम्ही नरकात जाल, पापामुळं मराल, या प्रकारे मी विचार केला, येशू खरंच नरकात न्यायला आला आम्हाला? येशूचं बलिदान कशासाठी झालेलं आहे? पापावर विजय आम्हाला आमच्या ताकदीनं मिळवता येत नाही. इथं येशया किती दिवसापासून अमंगळ लोकांमध्ये राहत होता, संदेष्टा असून. अशुद्ध ओठांचा म्हणजे काय? अशुद्ध ओठ असणं म्हणजे काय? अशुद्ध ओठांचा आपण गाणं गातो, मै तो अशुद्ध ओठो का, जसं काय लय मोठा तीर मारलाय आम्ही, मनुष्य हू यहोवा, गाणं गायला चांगलं. पण अशुद्ध ओठांचा म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं, एक माणूस अशुद्ध ओठांचा आहे म्हणजे नेमकं काय? तुमच्या भाषेत कसं सांगता येईल? बोला काहीतरी. शिवीगाळ करतो, चुकीचं बोलतो, आणखीन हां, ह्या सगळ्याच गोष्टी आल्या. म्हणजे या आपल्या शब्दाद्वारे तो, म्हणजे त्याला काय वाटत नाही त्याला, हे असंच आहे. जगातल्या लोकांच्या शब्दात आणि याच्या शब्दांमध्ये फारसा फरक आपल्याला जाणवत नाही. पण ज्यावेळेस त्या व्यक्तीच्या जीवनात प्रभूची उपस्थिती येते त्यावेळेस तो व्यक्ती काहीही बोलत नाही. तो आपलं बोलणं देखील सांभाळतो, जपतो, आपल्या जिभेला जपतो. कारण त्याला माहिती आहे ही जीभ अग्नीचं भुवन पेटवणारी आहे, पण मी या जिभेनं देवाचा गौरव करणारा आहे. माझी जीभ उत्तम कारागिराची लेखणी आहे. मी जे बोलतो ते घडून येतं आणि म्हणून तो देवाच्या उपस्थितीमध्ये येतो. त्यावेळेस त्याला कळून येतं की मी कोण आहे. फर्स्ट देवाची उपस्थिती कशासाठी गरजेची आहे? देवाची उपस्थिती आमच्या जीवनात येते त्यावेळेस ती आम्हाला आमच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. मी कुठे आहे? आम्हाला वाटतं मी मंडळीत आहे, मी चर्चमध्ये जाणारा आहे, मी घरी प्रार्थना करणारा आहे. ओ, हे एक आपलं जीवन आहे, रुटीन आहे. पण रिअल तुमचं स्पिरिच्युअल स्टेटस काय आहे हे देवाच्या उपस्थितीत गेल्यावर ज्याचं त्याला प्रभू कळवून देतो. आमेन. त्याला सांगायचं काम पडत नाही की चला या आणि देवाच्या हातात समर्पण करा आणि पश्चाताप करा, रडा. एक दिवस आम्ही बायबल कॉलेजमध्ये होतो आणि एक व्यक्ती आला आणि मला सक्तीचे उपास तेव्हाही आवडत नव्हते, आताही आवडत नाहीत. आता चालू आहेत सक्तीचे उपास. करा, कोणी दाढी वाढवा, कोणी नखं वाढवा, कोणी अनवाणी पायाने चला, ओके. पण असं मला त्या लोकांना टार्गेट करायचं नाही. ऐका, एक व्यक्ती आला बायबल कॉलेजच्या मुलांना, त्यावेळेस त्यांनी पश्चातापाबद्दल त्यांनी शिकवलं. आणि भूक लागलेली होती, दिवसभर उपास झालेला होता, आता घरी जायचं होतं. जसं तुम्हाला वाटत असेल तर पटकन सोडायला पाहिजे पास्टरने, आणि वाट पाहत होतो यांनी लवकर हे करायला पाहिजे. आता ते म्हणे सगळेजण गुडघ्यावर या. 90% मुलं गुडघ्यावर आले. गुडघ्यावर न येणाऱ्यांपैकी मी एक होतो. मी आलो नाही. ते असे डोळे उघडून पाहायचा आणि म्हणा, जर तुम्हाला असं वाटत असेल की आजपर्यंत तुम्ही काहीच पाप केलेलं नाही, कधीच पाप केलेलं नाही, असेच लोक फक्त आपल्या पायावर उभे राहा, बाकीचे लोक गुडघे टेका. म्हटलं, आता आजपर्यंत केलेल्या पापांची क्षमा तर येशूने केली मला, पण आता येशूच्या नाही, याच्या समाधानासाठी तरी मला गुडघे टेकले पाहिजे. आणि मग मी गुडघ्यावरती बसलो आणि मग पुढे प्रार्थना चालू झाली. माणसाचे शब्द आपल्याला डिस्करेज करू शकतात, निराश करू शकतात. माणसानं किती म्हटलं तू पापी आहे, तो माणूस तुम्हाला सोडून देईल. पण ज्यावेळेस त्या व्यक्तीच्या जीवनात देवाची उपस्थिती येईल. म्हणून मला तुम्ही पापी आहात हे नाही मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्हाला देवाच्या उपस्थितीची गरज आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण देवाची उपस्थिती येते त्यावेळेस ती उपस्थिती तुम्हाला सांगते की तुमचं आत्मिक लोकेशन कुठं आहे. आणि त्याच्यामध्ये देव देखील ब्लेम करत नाही. तिथे येशयाच्या पुस्तकात कोण कोणाला ब्लेम करत आहे? येशया स्वतःला ब्लेम करत आहे. तो म्हणतो, हाय हाय आता मी मरणार, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे, अमंगळ लोकांमध्ये माझी वस्ती आहे. सराफिम देवदूताने एक चिमटा घेतला, वेदीवरचा इंगळ घेतला, आला त्याच्या ओठांना लावला आणि त्याला सांगितलं, आता तुझे दोष दूर करण्यात आलेले आहेत. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येता त्यावेळेस फक्त तुम्ही देवाची उपस्थिती तुम्हाला तुमच्या आत्मिक
जीवनाचं टेटस सांगत नाही, तर तुम्हाला ते क्लीन करूनच बाहेर घेऊन येतं. तुम्ही ज्यावेळेस देवाच्या उपस्थितीतून बाहेर येता ना, तुम्ही फ्री झालेले असता. तुमचे बंधनं तिथंच ब्रेक झालेले असतात. एक नवीन व्हिजन, एक नवीन जोमाने तुम्ही प्रभूसाठी काहीतरी नवीन ध्येय आणि उद्देश घेऊन देवाच्या उपस्थितीतून बाहेर येता. म्हणून प्रार्थनेत बसता त्यावेळेस कशासाठी प्रार्थना करा? प्रभू, मला तुझी उपस्थिती हवी आहे, बाकी मला काही नको. येशयानं जे पाहिलं ना, मला ते मिळू दे. आणि मग तुम्ही स्वतःला सांगणार, मी असा असा आहे प्रभू. प्रभूचा दूत येईल, तुम्हाला क्लीन करेल. आता दूत नाही येणार, आता येशूचं रक्त तुमच्यावर येईल आणि तुम्हाला जाणीव होईल, येशूच्या रक्तानं मी शुद्ध झालेला आहे, मी पवित्र झालेला आहे. आणि देवाची वाणी आवाज ऐकायला लागाल आणि तुम्ही देवाच्या सेवेसाठी, देवाच्या हृदयातल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी स्वतःला तुम्ही देवाच्या हातात द्याल. तुमचं आणि देवाचं पर्सनल नातं तिथं जुडेल. तुम्ही देवाला म्हणाल, प्रभू मी इथे आहे, मला पाठव. तुम्ही ज्यावेळेस प्रभूला तुम्ही बोलाल, तुमच्याकडे हे टेन्शन नसेल. मग प्रभू जायचं तर मग हे बाकीचं कामधंदा कसं? प्रभू तुम्हाला सगळं सांगेल, कोणत्या टायमात कोणतं काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, कोणाला प्रभूबद्दल सांगायचं आहे, कोणत्या आत्मे जिंकायचं आहे, कसं तू प्रभूसोबत चालायचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी कुठे व्हायला लागतात? बोला, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये. बोला, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये. आणि म्हणून आज तुम्हाला कशाची गरज आहे माहीत आहे? कोण्यातरी एका मोठ्या माणसाने आमच्या डोक्यावर हात येऊन ठेवायला पाहिजे, नाही का? नो. तुम्ही हे बघा, हे देखील जर माझ्यावर अभिषेक आहे आणि मी तुमच्यावरती हात ठेवला ना, सडनली तुम्ही कोलॅफॉल पडाल, तुमच्यामध्ये इव्हल स्पिरिट असतील किंवा तुम्ही आजारी असाल, काही प्रॉब्लेम असतील, ते निघून जातील तुमच्यामधून. पण पुढे काय? तुम्ही देवाच्या उपस्थितीसोबत कनेक्ट असाल तर तुम्ही त्या गोष्टी तुम्हाला टचच करणार नाहीत परत. तुम्ही तेवढंच, तुमचं घुमफिरके भोपळा चौक नसेल तुमचा. तुम्ही स्टेप बाय स्टेप वाढायला लागाल. येशयाच्या जीवनात येशया पाहतो स्वर्गदूतांना, देवाच्या उपस्थितीला, आणि त्यानंतर तो काय पाहतो की देवाचं संभाषण, देव त्याला क्लीन करत आहे आणि एका मिशनसाठी तो उभा राहिला आहे, प्रभूच्या सेवेसाठी उभा राहिला. आणि पुढे तुम्ही पूर्ण येशयाच्या पुस्तकामध्ये येशयाने फार बोल्ड रीतीने सगळ्या ठिकाणामध्ये परमेश्वराची सेवकाई केली. आणि त्यानंतर येशया 7मध्येच तुम्ही वाचता. हे कुठं घडलेलं आहे? 6मध्ये. आणि येशया 7:14 तुम्ही काय वाचता माहीत आहे? जगाच्या उद्धारकर्त्याची भविष्यवाणी येशयाने केली. आणि आता इथून पुढे सर्वदा देव आमच्यासोबत राहण्यासाठी येणार आहे म्हणून त्याने सांगितलं. ज्यावेळेस तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये येता, तुम्ही देवाच्या मिशनसाठी, देवाच्या कार्यासाठी आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही उभे राहता. आमेन. म्हणजे तुमचा जॉब देखील एक देवाची इच्छा असू शकते की तुम्ही कशा प्रकारे केला पाहिजे. आमेन. आणि कोणता केला पाहिजे? तुम्ही व्यवसाय केला पाहिजे का तुम्ही सगळ्या गोष्टी सोडून प्रभूची सेवा केली पाहिजे, का सगळ्या गोष्टी करत तुम्ही प्रभूची सेवा कशा प्रकारे केली पाहिजे? या सगळ्या गोष्टी तुम्हाला देव शिकवेल, देवाचा आत्मा शिकवेल, देवाची उपस्थिती तुम्हाला शिकवेल. आणि म्हणून देवाच्या लोकांना या दिवसांमध्ये जर कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं, तुमच्या डोक्यातल्या प्रार्थना तुम्ही नक्कीच प्रभूला सादर करा. नक्कीच प्रभूकडे तुमची प्रार्थना विनंती तुम्ही सादर करा. पण तुम्ही या दिवसांमध्ये ज्यांना अन्य भाषा बोलता येत नाही, एक टार्गेट ठेवा की प्रभू मला नेहमी, तुम्ही प्रभूला सांगा, मला तुझ्या आत्म्याने भर. योहान 7:37-38 क्लेम करा नेहमी. प्रेषित 2मध्ये जा, तिथे सांगा की प्रभू तू म्हटलेलं आहे. प्रेषित 2, प्रेषित 1:8, प्रेषित 1:4 प्रभूला सांगा, प्रभू 1:8मध्ये तू प्रॉमिस केलेलं आहे, पित्याने देव केलेली देणगी मला पाहिजे. 1:8 प्रभू तू सांगितलंय, पवित्र आत्मा आला की तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. त्या लोकांना सामर्थ्य मिळालं, त्यांना अन्य भाषा देखील मिळाली. परमेश्वर मला ते हवं आहे. योहान 1:37-38 प्रभू मी तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, अजून मला हे मिळालेलं नाही, मला हे पाहिजे. आणि तुम्ही हे मागाल. मे बी तुमच्यावरती हात ठेवताना तुम्हाला सडनली ते अन्य भाषा मिळेल. आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. आज किती लोकांना मला सांगा, तुम्हाला टंग्समध्ये तुम्ही बोलत नाही आहेत? किती लोकांची इच्छा आहे तुम्हाला अन्य भाषा मिळायला पाहिजे? हालेलुया. ओके, मी आज तुमच्यासाठी प्रार्थना करेल. तुमची इच्छा आहे प्रभूनं तुम्हाला ते द्यायला पाहिजे. देणारा मी नाही, हे देवाच्या आत्म्याची कृपादानं आहेत. आमेन. ओके, मे बी आज तुम्हाला इथे काही लोकांना मिळेल, तुम्हाला जीभ याचे साईन असतील, काही लोकांची जीभ जड पडेल, काही लोकांना सडनली तोत्रे शब्द येतील, काही लोकांना प्रेरणा येईल की हा शब्द तुम्हाला आतून, हा शब्द यूज कर, वापर, बोल. ह्या गोष्टी करायला लागा. आपल्या जागेवर उभं राहूया. थँक्यू जीसस.